नमस्कार. डी 24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. शिरपूर तालुक्यातील हिंगोली या गावातील काही युवक व आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. नेमकं या ठिकाणी आपण जाणून घेऊया किती लोकांची वस्ती आहे, आपण हे जाणून घेऊया. दादा काय सांगणार, किती लोकांची वस्ती आहे? किती लोकांची वस्ती आहे? 100-150. काय आज तुमचा या ठिकाणी विषय होता, काय विषय होता? ते आपले गावरान जागेवरती सौर ऊर्जा प्रकल्प बनवत आहे, चालू आहे तिचं काम. पण आपले ग्रामपंचायती यांनी नकार दिल्यावर ते कसं चालू आहे ते तुम्ही समजत बघू नाही. शकता सौर ऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भामध्ये त्यांना नकार दिला असेल ठराव तरी देखील सर काय सांगणार, ठराव दिला नेमकं कुठली कंपनी त्या ठिकाणी हे करते? मुख्यमंत्री कृषी वाहिनी प्रकल्पातून ती जागा त्यांना देण्यात आलेली आहे. ग्रामसभेने त्याचा विरोध केलेला होता की ती जागा आम्हाला द्यायची नाही, गावठाण जागा होती. वारंवार ते निवेदन देण्यात आलं. इथं आदिवासी भिल मोठी वस्ती आहे, मोठ्या प्रमाणावरती लोक राहतात. एका घरात 4-4 परिवार राहतात. त्यांना आज राहायला घर नाही. परंतु ही जागा परस्पर ग्रामसभेचा विरोध असताना ती त्यांना दिली गेली आणि आज जर का ती दिली गेली तर मग निदान आता या आदिवासी भिल समाजातील वस्तीत असलेल्या लोकांना पर्यायी व्यवस्था प्रशासनाने करून द्यावी असे निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी व्यवस्था करून द्यावी. कोणी घेतली जागा, काय सांगणार? कोणी घेतली जागा? कोणी जागा घेतली? टेम्बो ग्लोबल कंपनी. काय सांगणार तुमचं आता? आता ते तो तात्काळ रद्द करावा. जे काम चालू आहे ते तात्काळ रद्द करावा आणि आमच्यासाठी जागा करून द्यावी. आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलं, काय सांगणार? काय सांगणार? बंद व्हावं काम. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी हे शिरपूर शहरातील काही आदिवासी बांधव आहेत. जो प्रकल्प आहे तो रद्द करण्यात यावा असं यांचं म्हणणं आहे. आणि आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना देखील आज त्यांनी या ठिकाणी संपूर्ण गावकरी या ठिकाणी उपस्थित असताना जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये धरणे आंदोलन करू असं देखील त्यांनी या ठिकाणी भूमिका दर्शवली. कॅमेरामॅन निलेश आणि पवार, डी 24 तास. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोल.